गोपाल कृष्ण महाराज की कुंडली वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती 2 मिनिट आधी बोलतो। आता मी ह्या भागातच होतो। 108 महिने 126 भागवत सप्ताह एकत्र झाले, त्यामुळे तिचं पाणी राहणं आणि 80% 90% आजारी पडले, त्यापैकी मी त्यामुळे घशावर जरा समजून घ्या, जसं सुधारेल तसं तेही कळेल। मंगलमूर्ती सगळ्यांचा आवाज येऊ दे की पंढरीनाथ महाराज की यदा लंबोदरं भुक्ति सतां मृत्युः संभवं तदा लंबे दयालंबे लंबोदरपदाम्बुजं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः एव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सद्गुरुनाथ महाराज की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव मंगलमूर्ति हरि जय जय राम कृष्ण हरि राजा हरि हरि राम जय जय राम हरि
एकच आहे. पाकिस्तानला पॅटर्न दिले रणगाडे भारताला संपवण्यासाठी. पाकिस्तान खुश, आपण जिंकणार, पण अमेरिकेनं ते कसे चालवायचे शिकवलं नाही. नागपूर पेटी आल्या की कशी लावायची.
ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. सगळ्यात वाईट प्राणी आहे, त्यालाही कीर्तन ऐकायचे वाटतं. दिगंबरा दिगंबरा श्री भगवान गोपाल कृष्ण महाराज की. आज उपवास आहे का आजपासून? कुंडली कवरधा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ देवर्षी नारद महाराज की. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज, जगत जननी अंबा माता की, पंढरीनाथ महाराज. नमः पार्वती पते. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. सर्वांना परिचित असलेला अभंग घेतो, कारण आज पहिला दिवस आहे आणि शास्त्र सांगतं कार्यादो मंगलम कुर्यात मंगलम तु विनाश. कोणत्याही कार्याचाराने मंगल करावं आणि मंगल कोण? मंगलमूर्ती. म्हणून सर्वांना पाठ असलेला पण चुकीचा म्हटलेला गेलेला अभंग 1.5 तासात वाटेधारती थांबायचं आहे. त्यामुळे जास्ती गाता येणार नाही, पण तात्पर्य पकडतो. ओंकार. बरे
रूपा तो भैरव नाही. हा. ओंकार प्रधान रूप गणेश. प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. हे तिन्ही देवांचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ऐसे तीन देव 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 तीन देव ऐसे तीन देव. ऐसे तीन देव जे तुम्ही उत्पन्न तो हा गजानन. गजानन माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुका म्हणे आई ते खरं म्हटलं नाहीये. आहे वेदवाणी आहे वेदवाणी पहावे पुराणे व्यासांची. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. रूप गणेशाचे. चक्राब्ज शिखां गुणेश धनुर्नीलोत्पलं सद्गतां व्रीह्यक्रान्वित बीजपूरहृदनान् कुम्भं करेर्बिभृतं सृष्ठं वामदया सपद्मकरया श्री सिद्ध लक्ष्म्या विभुं ध्याये नागमुखं त्रिनेत्रममलं श्रीवल्लभेजं मंगलमूर्ति. भरतकुल भाग्य कलिके भावरसानंद परिणता सारे जगदखिल मोहन करे. जय जय रंगादि देवते देवी जगज्जननी अंबा माता की जय. ज्यानं येते त्याने सगळ्यांनी मोठ्याने म्हणा शेजारी बघू नका. तू म्हणलं तर मी म्हणणार. नो भानगड ॲट ऑल. म्हणाल ना? होय म्हणा. म्हणा उपासनेला दृढकाल व्हावे. इकडचा चांगला येतोय. सर्वामुखी मंगल. हे संत सगळ्यांना पसंत पडत असं. तर बायकांचा माता भगिनींचा आवाज येऊ द्या. पुरुषांनी म्हणू नका तरी म्हणते. भगवान गोपाल कृष्ण. तुमची फिलॉसॉफी काय मला वेळ लागेल. अभंग साधा आहे आणि त्याच्यातून काहीतरी साधा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो अकार तो नाही, अकार तो विष्णू, उकार तो ब्रह्मा, मकार महेश जाणीय. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायक. 4 चरणांचा अभंग आहे, पण आतलं तत्वज्ञान ज्याला 2 चरण आहे त्याच्यासाठी आहे. कळलं का? नंतर काय काही विनोद घरी गेल्यानंतर काय अगदी सोपा वाटतो, पण इतका सोपा अभंग नाहीये. गायिकेची चूक नाही आणि खेळा पण नाही. तुकोबारांचा अभंग आहे, ते चुकतील कसे? वास्तविक 2 शब्दावरच बोलता येईल, पण हा अभंग उद्या नसल्यामुळे इन शॉर्ट जास्त समरी सांगतो. प्रधान म्हणजे मुख्य, होल अँड सोल. मुख्य काय आहे गणपतीचं? ओम. ओम इति एकाक्षरम ब्रह्म. आपण म्हणतो तसा ओम म्हणायचा काय आहे? काही गोष्टी गुरुकृपेनं आणि गुरुमुखातून आलेलंच महत्वाचं आहे. ओम, ओम ह्यामध्ये 3 स्वर आहे. अ अधिक उ अधिक म इज इक्वल टू ओ. पुन्हा एकदा अ उ आणि म म्हणून ओम पण म्हणताना आता ह्याचं शास्त्र अ किती वेळ, उ किती वेळ आणि म किती वेळ ह्याचं शास्त्र आहे. पण आत गेलं की वेळ पुरणार नाही. तात्पर्य पकडतो, तात्पर्य लक्षात घ्या. ओम हा महत्वाचा शब्द आहे. कशाचा? ओंकार प्रधान म्हणजे मुख्य. आपण म्हणतो या प्रधानमंत्री वाजपेयी म्हणजे काही लोकांची प्रधानमंत्री नावं देण्यासारखी आहे, बाकी घ्यायची गरजच नाही. त्यांचे दिवटे एक निघाले आडनावाचे दिवटे. ओंकार प्रधान, गणपतीचं मुख्य प्रधान मुख्य रूप काय आहे? ओम. हे ब्रह्मांड स्व त्याच्यातूनच निर्माण झालं. जे दिसतंय, जे दिसत नाही, आपण आपले डोळ्यांची रेंज कानाची रेंज कमी आहे, पण ज्याने कोणी हे निर्माण केलं तो याच्यातून निर्माण झाला. थोडक्यात सांगतो, सगळा विषय 4-6 दिवस लागतील, पण 4-6 दिवस एकच विषय येतो म्हणजे या नेण्याला काही येतच नाही. प्रत्येकाचे विषय, काही लोक कसा गातो, कसा बोलतो, कसा दिसतो. अरे दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. मुख्य काय? ओम. बघा माझ्याकडे ओम असा आपण काढतो, तो जर उभा धरला तर ओम आणि ती एकदंतम चतुर्हस्तम पाश अंकुशधारिणं ओम. गणपतीचं मुख्य स्वरूप ओम आहे. एक गणपती चित्र बघा, डोक्याच्या मुकुटाच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत ओम मध्ये काढलेलं आहे. कांची कामपीठाचे शंकराचार्य त्याने पुस्तक म्हणणं त्याचं कमी आहे, ग्रंथ लिहिलाय पुस्तक स्वरूपात आहे. त्यामध्ये शिवप्रकरण, देवी प्रकरण, शंकर प्रकरण, असं काय 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 वेगवेगळे प्रकरण लिहिले. मंत्र तंत्र सगळं त्याच्यात आहे. सर्वसाधारण ज्योतिषी त्यांनी ते पुस्तक जवळ असावं, कीर्तनकाराकडे नसावं असं मी म्हणत नाही, पण त्याचा जो गणपती आहे तो संपूर्ण ओंकारात्मक आहे. मंत्रशास्त्र कांची कामपीठ शंकराचार्य म्हणजे कोण? आता गेले देह ठरवते नव्हे, त्याच्या आधीचे काकू भेटायला गेल्या 3दा सातारला. ते नाव नंतर सांगायचं. चंद्रशेखर 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 पाहिमान. दर्शन दिलं नाही, शेवटी देवाचे असं बसले होते. त्याचा फोटो काढणे, शेवटी चिन्हचा हात सगळ्यांचा करी घात. असो, वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेचे निवडणूक आयुक्त शेषन यांनी त्यांच्यावर सोन्याचा अभिषेक केला होता, ते शंकराचार्य. त्याच्यात
त्या गणेश प्रकरण तू वाचा म्हणजे कळेल गणेश हे काय आहे, गणपती हा काय आहे. असो ते मुख्य आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. संपलं, पुढे जाऊ, वेळ कमी. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. तीन देव कोण? त्रिदेव. ब्रह्मा, ब्रह्मा म्हणतात, म्हशीतला म्हण ब्रह्मा. विष्णू आणि महेश यांचं जन्मस्थान ओंकार आहे. म्हणजे आदी शंकर की आदी ओंकार वादाचा विषय, पण सगळ्याच्या आधी आहे. म्हणून कुठल्याही देवाची पूजा करताना आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणम पूजनंच करिष्ये. व शंकर, हो शंकराचा मुळे गणपती ना, कोणी सांगितलं आहे ना, पण शंकराचाही जन्म ज्याच्यामुळे झाला तो. कारण एक उपनिषद आहे, सगळ्यांना पाठ उपनिषद धडकी भरते. ठराविक आवर्तन केले की त्याचा परिणाम मिळणारच. कारण कलौ चंडी विनायक, त्याच्यात म्हणलंय तुम कोण आहे, तू कोण? तुम ब्रह्मा. ब्रह्मा नाही, तो ब्रह्मा, तो विष्णुस्तम, रुद्रस्तम, इंद्रस्तम, अग्निस्तम, वायुस्तम, सूर्यस्तम, चंद्रमास्तम, ब्रह्म भूर्भुवस्वरम. तू तम ब्रह्मा, तम विष्णु, तम रुद्र. मूळ कोण? अरे तू जगाचा मायबाप आहे कशावरून सांगतो. अ उ म म्हणजे ओंकार. तो कोण आहे? आणि मी म्हटलेलं आणि तुमच्या ऐकिवाचा फरक का? मूळ शास्त्राचा आहे, अकारो वासुदेवस्यात्, उकारो विधिरुच्यते, मकारस्तु महादेवः, प्रणव ओंकार. नमस्कार. अ पासून विष्णू, उ पासून ब्रह्मा आणि म पासून समाप्ती. तो तमगुण, सात्विक, राजसात्विक, तामस. व त्या आधार आहे काही? हो, आधाराशिवाय उभा पडणार नाही कुठलाच. डोळे उघडले आणि बघितलं मी कोण आहे, मी आलो कुठून, हु एम आय. अरे चोहीकडे पाणी, पाणीचं पाणी चहूकडे. म्हणायचं मी गेला मोहन गेला, नाही कळलं सोडून द्या. सगळीकडे पाणी, कोण आहे मी? आणि ह्याचा विचार करता 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 सगळीकडे पाणी. हो, वॉटर वॉटर एव्हरीवेअर, नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक. मग शेवटी तो बसलेल्या आसनात कमळातून खाली उतर. लक्षात ठेवा, कमळाशिवाय गत्यंतर तो कमल, त्याला कमल तंतू म्हणतात. नाही त्याचं मूळ नाही, मृणा आलं. अरे गोरे पांढरे नव्हते, मृणा. त्याच्यात तो आत गेला ब्रह्मदेव आणि शोधता शोधता खाली कमलाचा दांडा. आधी गेला, छोटी कंटाळी बाहेर पडला. अरे इथे तर पाणीच आहे, पण आकाश आहे निळं, हे निळं आणि तो पण निळा. शेषावर शांत झोपलाय. आणि मी आलो त्या कमळातून, मिळते याच्या बेंबीतून. आणि बघितली तर ती बाई पाय दाबते. हिरे माणकं मोठी वेगवेगळी दागिने नटलेला हा कोण तो कळला असेल? नारायण राणा. काय तिथल्या तिथे क्लिअर केलेलं बरं असतं. काही लोकांना त्रास देण्यासाठी जन्माला येतात. तो एक राक्षस तिथे आला अमेरिकेत, जगाला त्रास दिला. ट्रंकात धरून ट्रंक बुडवाला आहे माझ्या बरोबर. डोळे उघडले निळा, हा पण निळा. गेला जवळ. अच्छा म्हणजे हॅलो, हाऊ आर यू, हू आर यू? ए इकडे जड झालं. हे जडच राहायचं. 1 2 3 4 कुठेही काय झालं ते कळलं पाहिजे. 4 कोंग चतुरानंद. कशाला आलास? मी कोण आहे?
मोठ्या मोठा हात प्रश्न पडला, मी कोण कोण असे मज लाग जाणे काय नका. अरे मी कोण आहे, विचार करावा मी कोण आहे, कशासाठी आलोय. व्हॉट इज द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ माय लाईफ. कोणी विचार करत नाही. खाना पिना सोना मजा करणार, विषय उपभोगण्यासाठी हा माणूस देह नाहीये. अजून 7 दिवस आहे, त्यापैकी 8 दिवस गेल्यात जमा. 1 दिवस गोपाल काला, तोही दिवस गेलाय, राहिले दिवस 6. दररोज या देवळात बसायला जागा मिळत नाही म्हणजे ठरवणारं बरं वाटते. आणि तुम्हाला कोणालाही कंटाळा येणार नाही याची जबाबदारी आम्हाला तिघावर. कोण आहेस रे, तू कोण आहेस, सापावर झोपलायस. हे बघ, माझ्या बेंबीतून कमळ बेंबीत तुला बसवलं, तू माझा मुलगा आहेस. मग कळलं. म्हणजे लक्षात ठेवा, बरीच पुराण आहेत, प्रत्येक पुराणातल्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ मी भागवत करतो, त्या भागवतामध्ये 7 दिवसात परीक्षितचा उद्धार आहे. परवा विचारलं, बुवा त्याचं राधा नाव का नाही. म्हटलं स्वतंत्र विषय आहे, एका सेकंदात होणार नाहीये. कारण 7 दिवसात परीक्षितला मुक्त व्हायचंय. राधा म्हणजे यांची समाधी लागायची, राधा. तस भागवतामध्ये शुकाचार्यांचं लग्न झालेलं नाही, पण देवी भागवतात शुकाचार्यांचं लग्न होऊन त्यांना मुलं आहे. वाटतात पुस्तकून बघा, कोणी बघत नाही म्हणून सांग. रिअल फॅक्ट. प्रत्येकाचे विषय वेगळे आहे, पण त्याचं तात्पर्य काय. कसं काय, तू माझ्या बिंबीतून निर्माण झाला, मी तुझा वडील आहे, बाप आहे, आणि युअर फादर. तुझं नाव ब्रह्मदेव. मी काय करू, सृष्टी निर्माण कर. आणि नंतर सगळं निर्माण झालं. भागवताचा आधार सांगितलं, तुला वेळ लागेल. नंतर सृष्टी निर्माण झाली. बरोबर. मूळ कोण म्हणून ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अजून मूळ विषयावर यायचं. तिन्ही देवांचं जन्मस्थान ओंकार आहे, आणि हा ओंकार म्हणजेच गणपती आहे. गणपतीतून निर्माण सगळं झाल्यामुळे तो आधी त्याच्यानंतर सगळे. म्हणून तर सगळ्या देवांच्या आधी कशाला कधी कधी स्मरण आहे. विद्यारंभे विवाहे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे विघ्नस्य न जायते. थोडा विषय बाजूला जाऊन परत येतो. त्याच्या तो विघ्न हरता आहे आणि विघ्न करताय, सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची न उरवी. आपण म्हणतो अर्थवे काय म्हणलं, सुख करता दुःख करता तुका हरता. कुठे आरती म्हणजे आर्थ पद्धतीने म्हटली ती आरती. आरतीचा अर्थही कळत नाही, ती कशासाठी आहे. असो, तो मूळ आहे म्हणून त्याला नमस्कार आधी केला. सकल संतांच्या मांदी आळीनं सगळ्या संतांनी आधी गणपती रिकांचं सुख करतो, दुःखाचा नाश करतो. विद्येची देवता शक्ती देवता मारुती, विद्येची देवता गणपती. भागवतामध्ये कुठल्या सिद्धीसाठी कुठल्या देवाची पूजा करायची, उपासना हा स्वतंत्र विषय आहे. पण गणपती आणि मारुती जाऊ द्या, दोघांना शेंदूर. एक विषय सांगणार आहे मी वेळेचं प्रबंधन म्हणून. गणपतीला शेंदूरच का ते सांगून होतो, जरा आठवलं काय नंतर. कारण कधी कधी ना माझं नाव रामदास आणि आठवले तरी सुद्धा कधी कधी होतं. नाव रामदास नाही, नाव आठवले नाही तरी आठवत नाही. गणपतीचा दुर्वास का, शेंदूर का, लाल रंगाची वस्त्र का, एवढे पदार्थ असून गणपतीला गुळ खोबरं का, एवढी वाहन आहेत पण गणपती वाहन पितृला मंदिर का. वॉट इज द रिझन. आपण विचार केला नाही, पण जपानच्या सायंटिस्ट लोक विचार केला. जपानचा पूर्वी भारतातलंच होतं. काही लोकांनी तुकडे नाही का केले आणि चीन मध्ये ते नाही का दिलं. माझ्या डोक्यावर केस कुठे आहे. सीडी देशमुखांनी असा प्रश्न विचारला, त्या बोलायला उत्तर नाही मिळालं. शंकरस्थान बघायचं असेल चीन मध्ये जावं लागतं. त्यांनी परवा नाही तर कुठलं मानस सरोवर असो. 15 दिवसापूर्वी आमच्या वडिलांची सून जाऊन आली, तेव्हा मला सगळ्या भानगडी कळल्या. वडिलांची सून काय आहे थोडं
का लक्ष राहून सोपा विषय थट्टा मस्करी विनोद हे नाही. मुख्य गाथा काय, गणपती किती श्रेष्ठ आहे. एक गोष्ट सांगतो जरा, त्याच्या पुढचा विषय सांगायला सोपं जाईल. समाधान मिळेल, सुख शांती समाधान हे सगळ्यांना मिळतं असं नाही. उदाहरणार्थ कर्ण, कुंतीचा मुलगा, पण सुख मिळालं शेवटपर्यंत नाहीये. मिळालं सुख जर ते जास्तच सुख आहे. मी कोण, माझी आई कोण, माझे वडील कोण, कृष्णाने सांगून सुद्धा शब्द दिला आता बदल होणार नाही. कुंती आई असून सुद्धा असो त्रास, आयुष्य त्रासच. काय करावं? एकच उपाय, आत्महत्या करायची. आणि गेला अरण्यात. पण पूर्वी काय करायचा, येईल त्याला पकडायचं, मारायचं, धन दौलत आणून बायकोकडे द्यायचं. चरितार्थ चालला, पुन्हा बाळ झाली, बरं. आणि एक दिवशी खरंच कंटाळ, कधी ना कधी विचार केला पाहिजे की हे काय चाललंय, मी कोण आहे, अलोकडी मला करायचं काय. परत विषय आला, फुकट आयुष्य घालू नका. मिळालेला एक क्षण परत कधीही मिळणार नाही. वन्स गॉन इज फॉरएव्हर. आणि बस इथं पाप केले कुठे फेडणार, आणि आता आत्महत्या करणार. मला गोष्ट बोलण्याची कळली असेल. एक साधू भेटला, आता दंड आहे, दडी जगा वाढलेली आहे, वल्कल परिधान केले, कौपिन बनता खरू भाग्यवंता. किती आद्यशंकराचे. आत्महत्या करणार, गेला जवळ. चरित्र कळलं का कोणाचं ते? गोष्ट कोणाची कळली सांगा बरं. कोण? हो, भाजपचं राज्य आहे, मोठ्या बाळा खडखडी, गुळगुळीत मिळमिळ, गुळगुळीत नको. वाल्मिकी. चूक नाही, हे हजारो वर्षापूर्वीच आहे. असं तात्पर्य. आत्महत्या करतोस, अरे वेडा आहे. आत्महत्या करण्याचं दुःख नाही, पाप नाही. लक्षात ठेवा, जन्माला येणे तुमच्या हातात नाही, मरणही तुमच्या हातात नाही. पण आत्महत्या पाप नाहीये. श्रुती स्मृती वाचा म्हणजे कळ किती पाप आहे. बायकोची भांडण, आत्महत्या. परीक्षेत नापास, आत्महत्या. कशाला करतो? त्याचं फिलॉसॉफी तत्वज्ञान कळलं की कळलं. आत्महत्या करतो नको. काय पाहिजे? शाश्वत सुख पाहिजे. आतापर्यंत काय केलं? अगणित माणसं मारली. पापात कोण कोण सामील आहे? बायकोला विचार. बायकोकडे आला, माझ्याशी लग्न केलं, माझं पोट भरणे तुमचं आद्य कर्तव्य. तुम्ही नवरा, हजबंड, मिस्टर. मुलाला विचारलं, बाबा मी तुमच्या पापा सामील नाही. दाखवलं, मला काय कळलं तर नाही. शेवटी पश्चात हा पश्चातापदच असतो. आला साठवण बसला, शिवला नाही. साठवण बसला. महाराज कोणी पापा सामील नाही, हेही लक्षात ठेवलं तर काय. पुण्य कमवा, पाप करून. माझ्याबद्दल कोणी काय बोललं असेल, म्हणत असेल, बोला. बोलून अंगाला छिद्र पडत नाही. जेव्हा तेव्हा खरं कळेल तेव्हा त्याला पाप मिळतं पाहिजे. कोणी निंदा, कोणी बंदा, आपला स्व हिताचा धंदा. काय करू महाराज? बाई तिथे म्हणले आणि हातात ती काठी दिली. काय करू? त्याकडे काठी जोडली, खाच कंती पूर्वी. आणि सांगतो तो मंत्र म्हण, श्री गणेशाय नमः. कारण तो कोण आहे? सर्वांना प्रणवाचा उच्चार नाही. चौखांबा प्रकाशन पुस्तक आहे. ओम. ओम म्हणजे काय? आणि म्हण, इथे बेस म्हण, मी जाऊन येतो, येईपर्यंत जप कर. या झाडाला पालवी फुटली पाहिजे. हाऊ इज पॉसिबल? गुरुचरित्र वाचताय ना, कोड आला तो कोड. कोड आधी फुटली की कोड जाईल. ब्राह्मणाच्या अंगावर कोड गेलं. श्रद्धा मी लभते त्या. बायकोचं नाव श्रद्धा ठेवून चालत नाही. वाल्याने श्रद्धा सोडून मला काही माहित नाही. आणि सुरू, श्री गणेशाय नमः.
2 दिवस गेले, 4 दिवस गेले, महिना गेला, 6 महिने गेले, वर्ष गेलं, 3 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, 50 वर्ष गेली, किती वर्ष गेली. काठी जवळ बसली आणि शेवटी आपोआप मागे जायला लागला. उठून नाही हलायला लागला. एक सांगतो, मला देव प्रसंग काही म्हणणार आहे ना, त्यांनी आसन सिद्ध करायला कमीत कमी 6 महिने लागतात. असं नाही जिथे बसला असेल तिथे मांडी पण हलवायची नाही, इकडची मांडी तिकडे मध्ये मोबाईल काय चाललंय. आसन सिद्ध व्हायला बसला. 2 वर्षांनी किती वर्ष गेली आणि हा म्हणताय डोळे मिटलेले आहेत. 2 मिनिट पण डोळे नाही मिटले, फक्त श्री गणेशा. आणि ती मूर्ती समोर दिसायला लागली. आधी माहित नाही कोण आहे. वक्रतुंड महाकाय तेज सूर्यकोटी, तो दिसला समोर. चालू आहे श्री गणेशाय महा. आपल्या शाळेत पण पहिला धडा श्री गणेशाय महा पहिला धडा होत ना. आता गमधन अर्थ सांगा. ग गाढवातला, म माकडातला, भ भजातला, हेच व्हायचंय पुढे. मूळ गाभा काय. आणि हा म्हणता म्हणता झाला. फालवी आली, चिमण्यावर बसायला लागल्या पोपट, आणि ती विष्ठापळा तरी हल्ला नाही हो. आणि हा म्हणता म्हणता त्याचा वृक्ष किती वाढला. जिथे भागवत सुखाचार आहे ते वडाचं झाड बघून या. गेल्या वर्षी भागवत सप्ताह तिथे लक्षात घ्या. त्या पारंब्यात तिथे झाड, तिथे झाडे हाय. हे बसलाय, सुखासन घातलंय. वर्ष झाली आणि एक दिवस जे महाराज ते तिथून चालले होते आणि आठवण आली, अरे हे वाल्मिकी ऋषींचं चरित्र ना. जवळ गेले, पाणी आलं. याला म्हणतात साधना. आता साधना आणि साध, फक्त साध. मुलीचं नाव साधना. काहीतरी साध आणि सगळ्यांना न म्हण, हे नको ते नको, काय पाहिजे तो पाहिजे. तुझी विश्वंभर विश्वाचा आधार, तुझी विश्वंभर तुझी विश्वंभर विश्वाचा करी दैन्य दूर करी करी दैन्य दूर नारायण नारायण. शेवटी नारायण काय आणि आकाशात पतितत्व ह्या न्यायाने सर्व देव शेवटी आले जवळ. ए चोळे गडका, श्री गणेशाय नमः. श्री मध्ये र म्हटला पाहिजे. नाही, श्री मध्ये र म्हटला पाहिजे, नाही तर वेगळं होतं. श्री गणेशाय नमः. आणि स्वच्छ सुद्धा वाणी पवित्र होण्यासाठी सुद्धा उपाय. म्हणून 13 कोटीच्या समर्थांनी का सांगितला. एकेका राशीतून मुक्त होऊन 13वी नाहीये 12 राशी, पण सर्व संकटातून मुक्त, सर्व सिद्धी प्राप्त होतात. पण असं असं त्याला काही नको हे तृप्त होस मी. उठ. शेवटी आपण कोणी विसरलेले हलवले. गादा 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 हरल्यानंतर डोळे उघडले, दाढी वाढली, जटा वाढली. दाढ़ी और जटा सिर पर है तिलक, न लगाया भार, कोटि सूर्य का तेज नयन मोहे देखो कलिकाल. अरे उठ, डोळे उघड. आणि ह्याने नमस्कार केला का. तो नव्हता, तो वेगळा झाला. उपासनेचे बळ तुका म्हणे तेची बळ.
डोळे उघडले. महाराज मुक्त झालो. हो. काय झालं? असं आहे, देवाची उपासना करता करता त्या देवाचे गुण आणि दोष सुद्धा येतात. पूर्ण लक्षात ठेवा. शंकराची उपासना केली की तो रागीटच व्हायचा. तुमची उपासना केली ती कळते हो. सरस्वती केलं की असो विषय वाढतो. काय झालं? जप करता करता किती वर्ष जप करतोय, नाक वाढलं आणि सोंड निर्माण झाली. त्यांचं नाव भृशंडी ऋषी. हे ब्राह्मण नाही आहेत ह्यासाठी सांगितलं. काय महाराष्ट्रात गोंधळ घालताय पांढरे कपूर मी सोडून. हो. अरे अरे कुठे फेडणार पाप? हे भृशंडी ऋषी नामस्मरणानं असा गणपती आहे. प्रत्यक्ष दर्शन तर दिलं आणि त्यांनी ग्रंथ लिहिला. पुढे जाऊया. रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्म झाला. ब्रह्मा विष्णू याचा जन्म या ओंकारातून झाला. उम अकारो वासुदेवस्य उकारो विधी. विधी म्हणजे ब्रह्मदेव. आणि शेवटी संपूर्ण काम महादेवाकडे. मकारस्तु महादेवा. त्या मूळ स्वरूपाला नमस्कार केल्या. ओम ओंकार प्रधान रूप गणेशाचे. सकल संतांनी सगळ्या शास्त्रांनी आपल्या ग्रंथाला सुरुवातीला श्री गणेशाय नमः. समर्थ रामदास ग्रामाचे भक्त ना. गणाधीश जो हे रामदास गणाधीश तो ईश सर्व गुणांचा. मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमो बंध आनंदया राघवाचा. जय जय. अजून झोपलेले नाही. आता गड 8 दिवस होतो. ते म्हणे त्या संतांनी ती भूमी पुनीत केले, पावन केले. ते तुम्ही इथे यावं आणि सज्जन व्हावं. दुर्जन म्हणून सज्जन कर. आणि खरंच तुम्हाला सांगायची गरज सांगतो. जेव्हा मी एकांतात बसून जेव्हा दात बोलता तेव्हा कळलं मला दात कळत नाही. पण हे कळलं मला कळलं नाही. हे कळलं. हे काय असो लक्षात ठेवा. भगवत कृपेशिवाय गुरु कृपेशिवाय काही नाही. गुरु हा विषय घेईन तेव्हा बोलेल जास्ती. आज तो विषय नाही. दासबोधामध्ये किती गणपती दिलाय. 205 मनाचे एका दिवसाने एक श्लोक प्रवचना घ्यायला 205 दिवस लागतील. इतकं फिलॉसॉफी सोप्या शब्दात. मनातले श्लोक जनाचे नाहीयेत. तुकाराम महाराज हा जरी घेतला तरी मूळ अभंग वेगळा आहे. भंडाऱ्याच्या डोंगरावर विचार करत बसले की काय लिहू, कोणाला लिहू. गणपती लिहिलं आपल्या उपास देवत लिहिलं दोष येतो. उपास तर गणपती लिहिलं नाही कारण आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम. पण त्यांना स्फुरलं आणि लिहिलं ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अभंग वेगळा आहे. तत्वज्ञान तेच, फिलॉसॉफी तेच. नामदेव महाराज ऋण पायी ऋण पायी वाजताती वारे. ऐकून बोलले ऐकून बोलले मन माझे सोडून
कृपेने येतील मुखे बोलतील वेद घोष मुखे रामानं मोठं पडे भक्त बदल ऐसे पार्वती नंदन नामदेव चरणी नमित गुरुधुन भाई भाग भाती त्याचा अर्थ काय वेळ नाही. नामदेव महाराज वैष्णव त्रिल गणपतीवर ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर हजारो ओव्या लिहिल्या. पहिली ओवी वैष्णवनाथे ज्ञानेश्वर भगवान विष्णू, पण पहिली ओम नमो जिहाय वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. देवा तूच गणेशू सकलार्थ मध्ये प्रकाशू म्हणे निवृत्तीदास. काय हो किती जन्म घेते तरी संतांचं अभ्यासून संपणार नाही. माझ्याकडे ग्रंथ होता, कोणतरी वाचायला घेतला. पुस्तक असता विद्या परवा असते नेला तो परवा एवढा ग्रंथ आहे. एकनाथी भागवत एकनाथी अजून लोकांना वाटतं की एकनाथी भागवत हे सगळ्या भागवताला नाही, फक्त एकादश अंदावर आहे आणि 31 अध्याय एवढा 1800 ओव्या आहेत. वाचून होईल, चिंतन होईल, मनन होईल, पण कळा म्हणून सांगितलं. पण त्यांनी सुद्धा गणपतीला ओम नमो जिहाय शेवटी मग देवा तूच गणेशू सकलार्थ मती नमबुद्धी मेधाधी. त्याला सतेजपणा येण्यासाठी तुझ्याशिवाय नाही. गजानना अकार तो ब्रह्मा अकार तो विष्णू उकार तो ब्रह्मा मकार महेश जाणीला ऐसे तिन्ही देव. जे हे फाटलं नाही बरं का, ही यांची कृपा आहे. यांच्याकडे कीर्तन आलं 15 दिवस जायच्या दिवशी बुवा तिथं ठरव असं काही हात केला गेले आणि मला पुण्यात आणून घेऊन हा शर्ट दिला. बुवा खिशे किती आहेत? 1 2 3 हे म्हणले आरती ठेवायला जास्ती लागते. इकडे मोबाईल इकडे आरती म्हणजे बुवा असं चालेल. तिला देते पण कीर्तन पीठ मापन नाही हो, म्हणजे आरबार पण नाही. एवढं पुरे जास्ती नको. मला तू म्हणता कीर्तन काय बुवाचं डोकं पुरवतात आख्यान काय त्याचं विषय घेतले त्याच्यावर आख्यान एखादे आख्यान घेतलं देव आहे आणि अभंगराला काय संबंध आहे का? म्हणजे चहा बरोबर श्रीखंड त्याला काय आमची रुची मन नेल्या जाऊया. ऐसे तिन्ही देव जेथून बनतो हा गजानन मायला. पुढे जाऊया. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी व्यासोच्छिष्टम जगत. व्यासांना माहित तसं काही नाही. टेस्टी बेबी भागवताचं आहे. दिव्य दृष्टी महाभारत व्यासाच्या. तर संजय म्हटलं की भीती वाटते. कोणीच कसा तयार होत नाही. लग्न आहे तर संजयला दिव्य दृष्टी. रणांगणात काय चाललंय इथून दूरदर्शन. द्रोणात घातलेला जीव टेस्टी बेबी नाही का? 1000 झाले 1000. कोण ह्याच्या नावावर ती पोर धृतराष्ट्र. डोळे नव्हते पण हे बिघडले नव्हतं. महाभारताविषयी तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. हे व्यासा लिहिलंय त्यामुळे संशयी धरायला नको. राहिलेला मुद्दा सांगतो आणि
म्हणजे 2च मिनिटाचं भजन, जास्ती नको. मधलं चरण 1 मिनिट, 33 नाही 27 मिनिटात आख्या. ये गाडी सब जगह पे ठहरने वाली नहीं. गणपतीला दुर्वा का गुहे चरित्र 3 विभाग आहेत, ज्ञानकांड, भक्तिकांड आणि कर्मकांड. त्या ज्ञानकांडामध्ये दुर्वा हे काय आहे मला सांगा. लग्न झाल्यानंतर नाकात काय पिळतात? खातपुतली किंवा कडुलिंबाचा पाला का पिळत नाही? दुर्वास का? जाऊ द्या. त्याला किती पानं आहे? दुर्वा 3 तऱ्हेच्या आहेत, हिरवी दुर्वा, पोपटी दुर्वा आणि पांढरी दुर्वा. गणपतीमध्ये पत्री, त्यामध्ये श्वेत दुर्वा अंतरा समर्पण श्वेत दुर्वा आहे आणि आमच्या गोव्यात 3 मिळतात. जाऊ द्या. गणपतीचं वाहन उंदीर का? अरे एवढा तो गणपती दोन्या पोटाच्या मोठ्या चोंडीचा म्हणून केलाय लुट्या भाषेत. मग त्याला वाहन तो उंदराचं सँडविच नाही का होणार? उंदीर का? खायचे इतके पदार्थ आहेत, आता तर वेगवेगळेच आहे. गुळ खोबरं का? पंचखाद्य हा शब्द मूळ आहे. पंचखाद्य म्हणजे काय? ख न सुरळे 5 पदार्थ, खोबरं, किसमिस, त्याच्यामध्ये खडखड मेल्या खा. खसखस, खसखस पिकली पाहिजे ना, खडी साखर आहे, खोबरं आहे, ते सगळं रसायन काय होतं ह्याचा विचार जपानच्या लोकांनी केला. लाल रक्तगंधांगम रखे पुष्पे, लाल रंगाचं काय विशेष आहे ह्याचा जेव्हा सायंटिफिकली विचार केला तेव्हा त्याचा एक ध्वनी निघाला आणि त्या ध्वनीचा उच्चार गम असा आहे. दत्तात्रय सांगतो गणपतीचा बीज मंत्र म्हणताना चुकीचा म्हणू नका, पुण्य मिळणार नाही, किंवा त्याच्या उलट मिळू शकतो. गम गणपती नाही, गंग ग ग ग ग म. आता गेलं ABCD XYZ. क ख ग ग ग गंग गणपतये नमः. गवनुसार तो म्हणायचा. विषय फार मोठा आहे. थांबतो. मूळ अभंगात वेगळ्या रागात तुकाराम महाराज 4 चरणापैकी एका रागात पदात म्हणतात गा रे ग पदा धा ग ग रे ग रे ग रे ग रे ग रे ग रे जसा हिर भीमरा शिवरंजन ओंकार प्रधान रूप गणेश हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान. अजून पण शास्त्री पंडित धनापाठी वेदांती कीर्तनला प्रवचन
एक हात पिसा सर्दी झाले ते सांगा पुस्तकाने हात बऱ्याच लोकांना बुक्का कसा लावायचं हे कळत नाही, बुक्का मारायचा कर्मकांडाचा विषय जर आला तर हातावर बोलेल म्हणजे काँग्रेसवर नाही, तो लोक चौथा झालाय. कुठल्या बोटानं कुठलं बोट किती चक्र, पाणी कसं सोडायचं, तर्पण कसं करायचं, ऋषी तर्पण पितृ तर्पण, पाणी कसं करायचं, पाणी म्हणजे नीर जल उदर तोय अंबू. मराठीत 2 मिनिटं भजन म्हणूया. साधं भजन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, भगवान कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव नमः पार्वती मते हर 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 महादेव. सब संतन की जय. ज्यांनी वास्तू निर्माण केली त्यांना सद्गुरुनाथ मंगलमूर्ती. नारदाची स्वारी पावना वामना यामना हे पावना वामना यामना. नमो नमः. इतो इतो भवान आगतम स्वागतम सुस्वागतम इदम आसनम आगतमपि. नारदांनी आशीर्वाद दिले आणि स्थानापन्न झाले. संतांना कशावर बसवायचं, देवाला कशावर बसवायचं, सर्वसाधारण माणसाला कशाला बसवायचं, कशावर बसवायचं, साहेबाला कशावर बसवायचं. आणि समजले वाले को काफी होत पाणी संतांनी पाणी घालत असतो. आता कीर्तन पण करायला लागले. साडे 8ला बरोबर थांबवतो. इथं वाचन हे जे पांढरे कपडे येतात ना, राजकारण हे गजकरण आहे. खाद्य तोडून नंतर पांचोत्याला आचार्य होते म्हणत असत, ज्यांचे हात ऐका ना, ज्यांचे हात पापाच्या चिखलानं कोपरापर्यंत बरबटलेले आहेत त्यांनी पुण्याईला धडा शिकवू नये.
आज भ्रष्टाचार शिष्टाचार खोटेपणा करणारा मुख्य. अरे कुठे भेटणार नाशिक आम्ही नाशिक संमेलन सांगितलं होतं निदान बोलू का ती पवित्र झालं निदान कीर्तन कारण तरी देवाला घाबरावं. ते लोकचे संपादक होते ते म्हणले बेटा तुम ज्यादा बोलो टाइम तो खत्म हो गया. असे एखादा शब्द एखादा बोकुटा शब्द तोडू जन्माचा संबंध ज्ञानेश्वराचा वाईट नाही पण ते येतं का बुडत हे खरे आठवण आली तो खरं. अरे देवाला घाबरा. तो घाबरत नव्हता म्हणून नोटीस फाडून टाकतो शिवानी का नरदाला दूध दिलं. पूर्वी गोरस दूध देत असत आता त्याच्या क्वालिफिकेशन प्रमाणे. राजा कसं काय छान अपासी डीप टेस्ट ओके नाही म्हणजे आणि बोलण्यात कळलं की ह्याला गर्व झाला आहे. अहंकाराचा वारा भाकरी सोडून द्या. माझ्या सकाळी हरीची याद असत नरदन डोळे मिळते अरे 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 इतक्या योग्यतेचा पण अहंकार. लक्षात ठेवा परत जन्माला कारणापैकी महत्वाचा आहे अहंकार. नाही म्हणजे आज हजारो लोक मी वाढतो म्हणून जेवताय पण नारद असते कुठेही नारद जाते नारदाची नाही. अजून बायकांना कपडे आहेत महिलांना 3,000 रुपये घरी बापाची पेंड आहे कोट्यवधी रुपये ऋण झालाय आणि कशाला खिरापत पाठताय कोण नेला दारू पिऊन 10 लाख. माझं काही जातं मला 1 रुपया देणार माझ्याकडे काय घेतात. जेवढे जेवतात तेवढे घर पाठशाळा काढले अन्नदान चालू आहे. मी असं आहे अशा वचन ज्या बंधू मार्गोगे इथे मैं कुर्बाणम काळ कोणती पुरुष अजम. गर्दन कळलं गर्व झालाय येऊ का या. जे अति गोड बोलतात ना ते विश्वासघात करतात. आमच्यात पण काय कमी नाही. काय झालं फायदा घेण्यासाठी तुमच्या जे नशिबात आहे ना तेवढंच मिळणार त्याच्याकडे जास्ती मिळणार प्रयत्न करा पण खोटेपणा चोरी चाळी पाप नाही. जे तिथून जे निघाले नारद महर्षी ते कुठे गेले यांची जी उपासक देवता तिथे गेले. या दरबारी दरबार या 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 कुठे आहेत अंतर्गृहात आहेत. आम्ही आलो म्हणून सांगा. एकटा गेला आले नाही आणि त्यांचं ध्यान चाललं होतं. दुसरा गेला शेवटी येतील आणि म्हटलं मंगलमय नाम तुझे सतत राहू दे. मंगलमय नाम तुझे सतत राहू दे. मंगलमय नाम तुझे सतत राहू दे. सिद्धिविनायक सुंदर सिद्धिविनायक सुंदर परमात्माचे तो हर. सिद्धिविनायक सुंदर परमात्माचे तो हर. वंदित जामुनी सुरवर वंदित जामुनी सुरवर गंगनाव दे गंगनाव दे गंगनाव दे. मंगलमय आणि मूर्ती आतून बाहेर आली हो. स्तुती ऐकिली सगळ्यांना स्तुती प्रिय. काही लोकांना स्तुती केल्याशिवाय होत नाही.
काही लोकांना साष्टांग नमस्कार केला की काम होत असत. मी खाली चहाच्या मळ्यात जाऊन आलो, तिचं नाव चाय. भारत लुटला, इंग्रजांनी कमी, बाकी फिल इन द ब्लँक्स. मंगलमय धाम तुझे सतत राहू दे. स्तुती ऐकली सर्व भारता. त्वरे बोलिला काय तो विघ्नता. स्तुती ऐकली सर्व भारता. त्वरे बोलिला काय तो विघ्नता. काळजी करू नकोस. आय एम कमिंग श्युअरली विदिन नो टाइम. इंग्लिश बोलतो आहे आणि इंग्लिश बोललं की गोवाला काहीतरी येत. खूप पूर्वी इंग्रजी कीर्तने केलेली आहे. आता का करत नाही? डॉलर कोण घालत नाही. विनोद भाग सोडून द्या, पण खरीच कीर्तने केल्या आणि सगळं शिक्षण इंग्रजी झालं. कोण आहे? राजा जनक. लक्षात ठेवा, जनक म्हणजे सीतेचे वडील असं गृहीत धरू नका. त्या सिंहासनावर बसलेल्या राजाला जनक कशी संज्ञा आहे. भागवताच्या एकादश स्कंदात संपूर्ण फिलॉसॉफी आहे. बरोबर? ते जे नवनाथ, ते नव योगींद्र, त्यांनी जनकाला उपदेश केला आहे. हा डोक्याचा विषय आहे. दशमस्कंद हा प्राण आहे आणि ते डोकं. आणि उद्धवाला सांगितलेला उपदेश आहे. उद्धव म्हणजे तो उद्धट. माझं नाव तेच आहे, पण नाही तसं. गर्वानं फुगलेला राजा जनक हुशार आहे, ज्ञानी आहे. जनक सगळं ज्ञान आहे. पण आणि परंतु दोन शब्द सगळं संबंधात. मुलगी चांगली आहे. बँक ऑफ बरोडा, माहिती आहे? बँक ऑफ बडोदा 27 कोटी आहे. वा वा वा. मुंबईत गिरगाव मध्ये 3 फ्लॅट. आज गिरगावात फ्लॅट म्हणजे कमीत कमी 3 कोटीचा हिशोब. साध्या पुण्यामध्ये 15 लाख 20 लाख रुपये स्क्वेअर फूट. काही कमी नाही. राजा जनक गर्व झालेला, अहंकारनं फुललेला. मी शिवाजीला नाही का झाला अहंकार. समर्थ सागराने फोड दगड आणि जेव्हा पिडकी बाहेर पडली, तो जाणता राजा लगेच समर्थाच्या हात डोकं ठेवलं. मला क्षमा करा. अहंकार तिथे समजा तर ठीक आहे, नाही तर तो वाढतो, दुसऱ्याला त्याची घाण येते आणि परिणाम पुनरपि जननं वेळ संपला हो. जनक राजाला गर्व झालाय. काय म्हणतोय? मी आहे म्हणून सगळं चाललंय, माझ्यामुळे जेवताय, पाठशाळा जेवण फुकट, हे फुकट, ते फुकट, ते फुकट. त्वरे बोलिला काय तो विघ्नहर्ता. त्वरे मीच येतो, नको काही चिंता. पुढे झणी स्वर्ग भूमीत मांगल्य देतो. काय ते नारदा, नारदाचं काम काय? कळी लावणे. पण नारदाला कळी लावल्या, त्याला कळीचा नारद म्हणतात. पण कळकळीने कळी लावल्या, हा जगाचं चांगलं व्हावं म्हणून स्वतःसाठी केलं. ते काय सध्याचा मंत्री आहे. नरद गेले. हा तू नारदासाठी माझ्याकडे आले. काय महाराज, महाराज काय झालं? ओ घाण सहन होत नाही. काय झालंय? काय? एक म्हातारा. सगळ्या बरगड्या दिसतात. बरगड्या
मला त्यांनी बराच वेळ पाठवलं इंदोरला, उज्जैनला, आता इथे. ह्या सगळ्या बरगड्या दिसताय, हातात काठी आहे आणि काठी पुढच्या रंगा इतक्या माशा बसलेत का संपूर्ण शरीरातून पू गळते. बस म्हणजे हा बिभत्स रस आहे म्हटलं चालेल, पण काढा पाहिजे. दुर्गंधी देखील महाराज तो पेशीवर पोहोचलाय आणि तुम्हाला भेटायचंय म्हणतोय. कोण आहे? गळ्यात जाणवय ते पण काळा जाणवय, माशा बसते, दुर्गंधी. लक्षात घ्या, एखादं जनावर कुत्र्याची घाण वेगळी, पण ही जी घाण आहे ना पिवळा पस पडतोय, तिथे तिथे माशा बसताय, शेकडो लाखो हजारोनी माशा. मी महाराज तुम्हाला भेटायचे म्हणतोय. अरे देवा, त्याला पैसे दक्षिणा बसत जाऊ द्या. महाराज तो साधा ब्राह्मण नाहीये, सदा साधा नाही. आणि म्हणे महाराज विजय असो. सगळ्यांनी उपर्ण का दुर्गंधी सहन होती, घाण वेगळी, गंध वेगळा, सुगंध वेगळा, दुर्गंधी वेगळी. अरे बाबा, अरे बाबा, काय करावं? राजा ओ आता तुम्ही मुलं हात मारा. बंड्या काय एकदम घरी नातवाला मुलं हात मारा. काय ओ म्हणत नाही. जाऊ महाराज. राजा उठला आणि तो तिच्या इथून नमस्कार केला, गेलेला त्यात पुरी. पण आज जाणारा नव्हता. आता थरथर थरथर विचार करा हो, सगळे हाड दिसत आहे, डोळे खोल गेलेले, कान जेवढे झालेले, का दुर्गंधी. किती उत्पत्त्या, किती स्प्रे मारणार, सुगंध त्याचा लपेल काय, आणि मनातली प्रीती छपेल काय. राजाबद्दल प्रेम आहे, पण हे घेऊन आले सोंग ढोंग. ऊपर तो खूप बनी है, अंदर की बात खुद भगवान जाने. काय पाहिजे आपल्याला? राजा आहे, हे शिवसेना नव्हती. काय पाहिजे? इच्छा तृप्ती. राजा तू सगळ्यांची तृप्ती करतो. होय, मला पोटभर जेवायला वाढशील? हा वाढेल, पोटभर वाढेल. कोण आहे? आचार्य आले. चालताना ते दान दान चकट कोण सगळे आले. तू पी बदा आणि व्यायाम नको का? अहो पण व्यायाम नसेल ना, कमीत कमी 12 सूर्यनमस्कार शास्त्रशुद्ध रीतीने झाला. हातात कान पडणं, ते 7.5 महिन्याचं पोट टेकवणं, हा व्यायाम नाही. सोड. राजा काय पाहिजे आपल्याला? जमीन देऊ, गाई देऊ, जेवण देऊ? होय. राजा मला पोटभर जेवण पाहिजे, बऱ्याच दिवसात पोटभर जेवण. अरे कोण आहे? 5-6 स्वयंपाकी आले. काय? अरे या चक्रवदना ऐकून जनन हे एवढा मोठा पाठ ठेवला. हा किती 750 ग्रॅम पाठ एवढा. आता पुण्यात तुळशी बाग पाठ कायम टेकायला बसलाय. आणि एवढं केळीचं पान ठेवलं, एवढं मोठं केळीचं पान. 100 माणसं करा. पाणी उकळलं जातं, डाळ शिजलेली होती, फोडणीला डाळ, बटाटा, टोमॅटो, डाळ, मिरची, एवढा भात वाढला. जिथं प्राणा होती तर येणोईला ए राजा ओ ओ ओ परातीत भात उसकला. आता परत
सगळं शॉर्टकट. एवढी परा वाढलं. राजा भूक. अरे बाबा, 100 लोकांचं जेवण संपलं. अजून शिजवा. स्वयंपाकी तयार. उकळलेलं पाणी संपलं संपलं संपलं. शेवटी राजाने दवंडी पेटवली. ऐका हो, तुम्ही होता दोघंही होत. अरे ज्यांच्याकडून घरात भाकरी चपाती पुरी भाजी लोणचं असेल ते आणा. राजाचं बोल आणलं. ढीक स्वाहा म्हणे. बारीक मिळवली चेपून बरी. संपलं. राजा भूक. अजून फिरतो पर्यंत 500 लोकांचं जेवण केलं. संपलं. राजा भूक. दानी आहेस ना, तरी राजाला कळलं की बायको मिसेस. काय विशेष? मिसेस. लक्षात ठेवा, पुरुष किती असते, बाई जर घरंदाज असेल समजून तुटते. कोण बोलले अशा नवऱ्याशी? हे बघा, चुप. तुला काय कळतं का? इथेच चुकलं. गांधी मैत्री हा वेदांत जाणणारा होता, म्हणून तर ऋषीनं मान्य करावं लागलं. लग्न करून एकटीला घेऊन गेले. तिला कशातच चिंतन नव्हतं, ब्रह्मामध्ये चिंतन होतं तिचं. जाऊ दे. संपलं 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 संपलं. आणि कसं ग्रंथ फोन आला पण आठवा थांबला. शेवटी राजा चालू मी. राजा भूक. गेले 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 गेले. आणि त्या नदीच्या किनारी आश्रम होता. आश्रम याचा अर्थ आधी आश्रमात एसी, तो आश्रम नव्हे, विषय भोगण्याचे स्थान, नाव आश्रम. हे मी बुवा आमच्या आश्रमात या. घरच्या आश्रमापेक्षा तो चांगला आहे का? हा गृहस्थ आश्रम. योग्य केलं ते बरं आहे. ओम भवती भिक्षावंती. सूर्यास्त व्हायला दिसतोय. इकडे जा, इकडे सूर्य दिसतो. अयो बोललं कसं ना, अयो लोखंड बोला आपल्याला. ललन भटियार पुन्हा केव्हा तरी आता वेळ सांगा. भवती भिक्षावंती. बायको ध्यानात बसली होती. म्हणजे ध्यान धारणा बायकांनी सुद्धा करा, फक्त त्याला काही मर्यादा आहे. आणि नवऱ्याला विचारशिवाय केलं, सांगितलं केलं की पुण्य इला. त्यांची परवानगी घेऊन. कारण एक पुस्तक वाचा, भारतीय विवाहशास्त्र. वरकरी प्रदान केलेली सगळी चांबडी हाडाला चिकट केली. चांबडी चरबी नाही हो, चांबडी दृश्य झालेली. केसाचा बुचडा, एवढेच केस, ठठठीत कुंकू आणि अलौकिक तेज. पुढे आले. महाराज आत या. नाही, सूर्यास्ताला काही अवकाश आहे. 8ला काही अवकाश आहे. लवकर दे. काय भूक लागली. घरंदाज स्त्री कधी संपलं म्हणत नाही. कुंकू संपलं नाही. कुंकू सरलंय, बांगड्या सरल्या, बांगड्या फुटल्या, काही कळत नाही. आले ना, आत आली. आणि सगळी गाडगी मोकळी. तर नवरा बाहेर गेलाय. अया चित्तवृत्तीनं जगणारा. आता हे शब्द ऐकायचे, कोणाकडे हात पसरायचे नाही. नेशवायचे मिळेल, नाहीतर शेत कापून त्याचे ते पडलेलं धान्य आणून द्यावं बायकोकडे. आणि बायकोने शिजवून नवरा जेवल्यानंतर मग हिनं जेवावं. त्याचा तुम्ही कुकरच्या खाली ते अर्धांगिनी होती, सौभाग्य होती, पतिव्रता होती. पती व्रता नव्हे. क्षमा करायला धरू नका. एका वाटीमध्ये दुर्वा, त्या दुर्वा आणल्या. महाराज सगळं पस गळतो, पण तिला दुर्गंधी नाही, काय नाही. तसं
भीष्म, त्यांचं नाव पुढे काय? भीष्म कोण? भीष्माचार्य नाही, आचार्य ही सगळ्यांना गेले. भीष्म पितामह, राईट, कोणतरी योग्य ऐकलं. भीष्म पिता, रक्त गळते पण रक्ताला वास नाही, दुर्गंध नाही. का सांगेल एक दिवशी द्रौपदीचं तोंड बंद झालं, असो घाण नाही, बस गळतोय, माशा जमले. आणि राजाची पत्नी पर्णकुटीच्या बाजूला आहे, पाणी घातलं, 3 दुर्वा ठेवल्या, त्याने आणि तृप्तीचा ढेकर दिला. बस, माय पोट भरलं, काही नको. राजाकडे 100 लोकांचं जेवून पुरला नाही, जेवले. राजा आहे जवळ, जनक राजा, त्याला माहित नाही आपली बायको आले म्हणून. तिचं नाव सुमेधा. काय नाव आहे? सुमेधा. परमची मुलगी आणि तिची आई एका ठिकाणी गेली होती. शाळेतल्या बाईला नाच झाला. मी म्हटलं येणार नाही, बायकाचा कार्यक्रम आहे, पाण्यात घालायचं, नको नको त्या स्वरात पडेपर्यंत, ते रडेपर्यंत पाळणा मारायचं. नाव काय ठेवलं? सुनेश्मा. काय सुनेश्मा? अरे वा, अर्थ काय? कोणाला माहिती? माहित नाही, पण काय ठरलं? अर्थ काय? म्हटलं आमची मुलगी त्या बाबतीत हुशार आहे, मग तिला संस्कृत शिकवा पुढे. मी तिच्या नावाचा तिला अर्थ काय? सुनेश्मा म्हणजे काय? मुलीची नावं ठेवली. आता टीव्हीच्या सिरियलची नाव तृप्त्या ढेकरते. महाराज आपण कोण? बायको म्हणते महाराज त्याला शरण जा, ती साधी विभूती नाहीये. आणि प्रत्यक्ष दर्शन दिलं. पहिला श्लोक म्हटला तो. आता दुसरा म्हणूया. गणाधीश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी. गणपती प्रकट झाले. राजा मी म्हणतोस ना, माझा भक्त आहेस ना, आणि अहंकार चालेल. राजा जनक ही त्याची बायको सुमेधा आणि ज्यांच्याकडे जेवले दुर्वा खातल्या बायकोनं, तिचं नाव विरोचना आणि तिच्या नवऱ्याचं नाव त्रिचरास ऋषी. गर्भाचा परिणाम. पण गणपतीने शेवटी प्रत्यक्ष दर्शन दिले. ही माझी कथा ओंकार प्रधान ओंकार प्रधान रूप गणेश मुद्गल पुराण मगाशी त्यांचे मुद्गल पुराण गेल्यावर सोडणारी ब्राह्मण नसून असो, म्हणजे जन्मना जायते शूद्र हा संस्कारात बीजोच्यते. ब्राह्मण झाले, आपण परिवर्तन होऊन त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी एकच म्हणूया. हे सुधारण देवा देवा युगे 28
ओम राजाधिराजाय प्रसय्यसाधिने नवो वयं वै शरणाय मे शमे कामाय मह्यं भजामे जयो वै जयो वे राजवैश्यमाय महाराजाय नमः ओम सस्यभागाजं भौजं जं वै राजं पार्वीजं राजं महाराजमादिमस्तु पंढरीनाथ महाराज की जय। Thank you.